मॉर्निंग गाईज. हा डे 2 आहे. तर आता सध्या बाबूला फ्रेश केलं आहे आणि त्याचा एक्सरे पण काढून आणला आहे आम्ही. तर सध्या बाबू आणि सागर इथे. बाबूला आता तो खूप रडत होता कारण तो बोलत होता सारखं माझं IV कार्ड, माझं IV कार्ड. त्याच्यामुळे त्याला ना फोनमध्ये थोडंसं आम्ही गुंतवून ठेवलं आणि त्याला ज्यूस पण पाजतोय सागर आता. येतोय का? अवीर तू ज्यूस पितो? अवीर तुला आवडलं? अवीर आवडलं तुला? दुसरं लावायचं? अच्छा. तर आत्ताच ना मावशी आलेला ते क्लीन करून गेले सगळं इथे. ओ हां तू आहे ना. हां तू बघा. तर आमचं पण आता नाश्ता करून झाला आहे. तर मम्मी आणि अजय पण थोड्या वेळात येतील कदाचित. तर मला पण घरी जायचं कारण की घर पण आवरायचं आहे सगळं. आम्ही काल तसंच टाकून आलो कारण अचानकमध्ये ठरलं ॲडमिट वगैरे करायचं. तर आता रिपोर्ट्स वगैरे बाबूचे येतील, बघू डॉक्टर्स काय बोलतील त्याच्यावरूनच समजेल आता अजून आज पण ठेवायचं आहे की नाही. काय झालं तुटला आता नाही येणार त्याच्यातून ज्यूस येणारच नाही. आई शपथ. आता काय करायचं अवीरचं? हां बाळा आता कसं येणार ज्यूस? त्याच्यात टाकावं लागेल सनू. टाका त्यात. हां जाऊ दे असंच बनवून पाज ना. अवीर तू तोडलं ते सनू. बघा या पोराने ते तोडून टाकलं. जाऊ दे असंच पाच वरतून बाळा. The next day. आमचे पेशंट बघा. आमचे पेशंट महाराज बघा. माझं सोनू. सोनू तुला आता बरं वाटतंय? नाही घरी जाऊया. घरी जायचं आहे. तिसरा दिवस आहे गाईज आज हॉस्पिटलचा आणि मॉर्निंग झालेली आहे सकाळचं. बाबूला फ्रेश वगैरे केलं आहे मी आणि आम्ही पण नाश्ता करून घेतला आहे. तर हे 3 दिवस खूप जास्त काम झाला होता तो. तर आज जरा आज जरा थोडंसं ॲक्टिव्ह आहे आणि मला खूप बरं वाटतंय त्याला असं बघून. नाहीतर गेले 2 दिवस नुसता झोपून आला आणि असं शांतच होता. हां तुला आता काय घरी जाऊया सारखं बोलतो की घरी जाऊया. त्याला घरी जायचं, त्याला घरची आठवण येते है ना. घरी जायचं. गाईज पाऊस इतका जोरदार चालू आहे ना, इतका जोरदार बापरे. झाडं बिडं सगळी हलत आहेत. तर आत्ताच जस्ट मावशी आल्या होत्या. सगळं क्लिनिंग वगैरे करून गेले आहेत. हे बघा बेड वगैरे सगळं. आमचा जस्ट आता नाश्ता झाला आहे. बाबूला छान असा फ्रेश वगैरे केलं आहे. आता डॉक्टर येतील आणि बघू आता ते काय सांगतात कारण की आज 3rd डे आहे. 2 ते 3 दिवस लागतील बोले ते रिकव्हरीला. आणि आता सध्या जुलाब पण थांबले, मॉर्बिडिंग पण थांबली, ताप पण आला नाही है ना. माझ शोना या हातामध्ये पहिला IV लावली होती तर त्याने पूर्ण हात हलून ती पूर्ण हे झाली म्हणून आता या हातामध्ये लावली. हात असा सुजला आहे सुन्नूचा. हां सनू हात सुजला तुझा. पडता खाली पडता. नीट हात असं सरळ ठेवा. दुखतं ना असं त्याला ना असं दुखतं हातमध्ये. तर मग असं केल्यानंतर त्याला बरं वाटतंय ना सनू. तुला असं केल्यावर बरं वाटतं ना. घरी जाऊया. घरी जायचं ग राजा जायचं. थांब थोडं. त्याला आत्ताच मी बाहेर पण घेऊन गेली होती. बाहेर फिश
फिशचं टँक फिश टँक आहे ना, तर त्याच्यामुळे त्याला फिश दाखवत होती. अरे फिश होती ना तिथे. तुला आवडला फिश? आवडला ना. थोडंसं त्याचं माइंड चेंज व्हायला इथे बसून बसून तो बोर झालाय खूप. अरे तू माझा टक्कू आहे, तू माझा टक्कू आहे. मम्माला टाळी देतो दे. हाय फाय करा. हाय फाय हाय फाय नाही करत. हाय फाय त्याला हात नाही लावायचा समोर, ते गंध आहे. थांब मी देते रिमोट. तुला टी व्हीची आठवण येते तुझ्या. गाईज आत्ता जस्ट डॉक्टर येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं नॉर्मल वगैरे आहे सगळं, बट थोडंसं अजून इन्फेक्शन आहे, तर आपण अजून एक थोडंसं एक्सरा वगैरे काढून मग उद्यापर्यंत डिस्चार्जचं बघूया इव्हिनिंगपर्यंत. तर अजून एक दिवस इथे थांबावं लागेल आणि उद्या संध्याकाळी बघणार आहे डिस्चार्जचं. ते म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस जाईल इथे. तर ठीक आहे, त्याला लवकर लवकर बरं होऊ दे आणि एकदम प्रॉपर बरं होऊनच घरी येऊ दे असं तरी मला वाटतं आहे. कारण की परत ते घरी गेल्यानंतरला अजून परत दुसरं काही डोक्याला ताप नको आहे. कारण की त्याला जे हाताला आय व्ही लावले त्याच्यामुळे त्याला खूप जास्त त्रास होते. थँक गॉड आज तरी खूप, जसं मी मगाशी बोलले की आज तो ॲक्टिव्ह आहे खूप जास्त. आणि आता तो सागरकडे पण गेला, नाही तर त्याच्याकडे जातच नव्हता हा बाळा. त्याचं गाणं लावून दिलं आहे कोको मेलनचं, जिंगल डोनचं, कारण की तो सध्या खूप मिस करतो. इथे टी व्ही लावला आहे आम्ही, पण हे केबल आहे आणि तो आम्ही तर वायफायवर सगळं बघतो. सोनो अवीर काय करता तू? काय करतो मला दाखव. फोन बघतो, फोन बघतो. तू काय बघतो फोनवर? काय लावलंय फोनवर दाखव. काय लावलं फोनवर सोनू? मॅच सुंदरा सांग बोलणच लावलं तू. मॅच सोना ते डॉक्टर आले होते ना, ते उभे होते म्हणून मी फटाफट घातलं असं. आता त्याला फोन दिल्याशिवाय काही ऑप्शनच नाही आहे, कारण की थोडं तरी त्याला काहीतरी पाहिजे ना एंटरटेनमेंट ना. नाही तर आम्ही तितकं बोर झालं तर तो किती बोर होईल. तर आता दुपारी सागर जाईल जेवण वगैरे आणायला, डबा आणायला. आणि मम्मी आहे घरी आमच्या घरी, तर तीच करून देते सगळी. तर थँक गॉड कोणतरी आहे सोबत जवळ, नाही तर खूप हे झालं असतं प्रॉब्लेम. ठीक आहे, तर आता बघू. बाबू तर आज पहिल्यापेक्षा खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, तर मे बी कदाचित मी पण जाईन घरी. बघू काय फिक्स नाही, आणि पाऊस पण खूप जास्त जोरात होतो. तर भेटूया आपण नंतर. गाईज बाबू इथे खेळतोय फायनली 2 दिवसानंतरला. त्याच्या खेळण्या आणून तशाच पडल्या होत्या, तर पण तो जरासुद्धा हात लावत नव्हता. बट आता त्याला असं खेळताना बघून खूप छान वाटतंय. हो, आणि थोडा डॉक्टर पण म्हणाले ना की कालपेक्षा जरा चेहरा पण थोडा सुजलेला कमी वाटतोय, सूज कमी झालेली वाटते आणि थोडा ॲक्टिव्हही वाटतोय. खेळणी त्याची तशीच आणली होती आणि तशीच तिथेच पडून होती बघा. आपल्या बाळ जर असं हसत खेळत असेल तर किती बरं वाटतं यार, किती बरं वाटतं. तुला काय झालं? अवीर नो तू गुड बॉय आहे ना तीच. क्या करना क्या चाहते हो तुम? 1 hour later. तो गाईज मी आली होती घरी, तर डबा घ्यायला आली होती मी. आणि इथे मम्मीने जेवण बनवलं आहे, तर इथे जेवण घेऊन आली होती. आणि मी बाबूची थोडीशी कपडे राहिली होती, संपली होती तिकडे, तर कपडे वगैरे पण भरली. तर आता आम्ही जातो डबा घेऊन. तिथे डबा रेडी आहे, चला. हॉस्पिटलमध्ये आलो आम्ही आता. मम्मी इथे बसले, पिक्चर लावलाय टी व्हीवर सिंगर. बाबू इथे जेवतोय. सनू
काय शना उम्मा उम्मा खात हा फोन बघतो लॉक फोन मध्ये काय बघतोय पासवर्ड तुला येडा बनवला असेल ना त्याला घरी जायचं म्हणून त्याने चप्पल नाही काढली अजून तशीच घातली ठीक आहे ठेवते बाय. A few hours later. मस्त अशी इव्हिनिंग झाली आहे आणि बाबू बघा इथे सुन्नू बघा ती बघा ही फिश तिच्यासोबत खेळते सुन्नू कर हातला फिशला कुठं आहे फिश कुठं आहे अरे बघ तुला बघून मग कशी करते ती बघ कशी करते तुला बघून सोनाम नाही तुला आता बरं वाटतं तुला बरं नाही वाटत मग तुला निंदू येतं बोल हे बघ आमची गाडी बघा मम्मा घेऊन आली ना मम्मा घेऊन आली ना शेन बाबू बघा का खातं शिरा खातं शेन माझ्या शेन शिरा खातं कसं खातं ओ माय गॉड मस्त फ्रेश झाला आहे ना जणू तेल लावलं काजळ लावलं तर एकदम असं किटी दिसता. तर आता छान असं इव्हिनिंग झालेलं आहे त्याची तब्येत आता बऱ्यापैकी एकदम ठीक आहे. डॉक्टरने पण त्याला आता चेक केलं ते पण म्हणाले ठीक आहे फक्त आता काही एक्सरे वगैरे काढायचं अजून आहे तर ते एकदा निघालं की मग डिस्चार्जचं बघू तर ठीक आहे. तर आता मी हा ब्लॉग इथेच एंड करत आहे. लवकरच आम्ही बाबूला घेऊन जाऊ घरी तर ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय टेक केअर बाय कर